15 ते 20 हजार रुपयामध्ये तुमच्या 10 शेळ्या कंप्लीट एका शेडमध्ये बसू शकतात। एक कप्पा छोटासा तुम्ही पिल्लांसाठी पण करू शकता। एकदम कमी खर्चामध्ये 15,000 रुपयामध्ये तुमचा शेड तयार होतो। मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं सागर डुकरी गोट फार्म या चॅनलवर। तर मित्रांनो आपण आज 10 शेळ्यांसाठी कमी खर्चामध्ये शेड कसा बनवावा याच्यावरती आपला आजचा हा व्हिडिओ असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला जर नवीन शेळी पालन करायचं असेल आणि शेडचं नियोजन नसेल जमत आणि कमी खर्चामध्ये करायचं असेल, पत्र आणायची गरज नाही, काय नाही कसं करायचं हे सगळं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। एकदम 15 ते 20 हजार रुपयामध्ये तुमचा शेड तयार झाला पाहिजे असं मी तुम्हाला गणित थोडक्यात सांगणार आहे। फक्त व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर चला सुरुवात करूया। आता शेड आपला आहे मित्रांनो, हा जो दिसतो बाहेरचा शेड तुम्हाला, तर हा बांबून तयार केलेला आहे आपण। तर हा 12 बाय 30 असा लांबीचा 30 आहे, असा 12 आहे। तर हा एक पाकी आहे, कारण की या साईडला भिंत आलेली आहे। तर मग आता तुम्हाला काय करावं लागेल, 2 पाकी बनावं लागेल। 10 शेळ्यांचं टोटल शेड मी तुम्हाला सांगतोय माहिती। तर आता तुम्हाला 10 शेळ्यांसाठी शेड करायचं म्हणलं तर तुम्हाला 16 बाय 10 या हिशोबाने शेड बनवायचा आहे। आता 16 बाय 10 कसं बनवायचा, असा 10 फूट बनवायचा आणि असा 16 फूट, 8 फूट या साईडला, 8 फूट या साईडला। आता 16 फूट बनवायचा, त्याच्यासाठी तुम्हाला बांबू लागतील। बांबू जवळपास तुम्हाला जर म्हणलं तर दाट तुमच्या हिशोबाने असं दाट पातळी तर जसे टाकायचे तसे तुम्ही टाकू शकता। समजा प्रत्येक बांबू एक 50 रुपयाला धरा, तरी पण तुम्हाला इकडल्या साईडला 20 जर टाकायचे असले दाट तर इकडल्या साईडला 10 धरा, इकडल्या साईडला 10, इकडल्या साईडला 10, 20 आणि आडवे 5-5 म्हणजे असे 30 बांबूमध्ये तुमचं होऊन जातं। चांगले जर बांबू आणले तर 30 बांबू जरी म्हणलं तर एक 50 रुपयाला जरी म्हणलं तर 5 तरी 1500 रुपयामध्ये ते बसतात। जास्त लागू शकतात, 2000 रुपये धरा समजा, 2000 रुपयाचे बांबू। त्याच्यानंतर तुम्हाला ह्या सिमेंटच्या मेडी आहेत, त्या सिमेंटच्या मेडी तुम्हाला इकडल्या साईडला 3 लागतील, इकडल्या साईडला 3 लागतील, मध्यभागी 2 लागतील। अशा 3 2 6 2 8 300 रुपयाला एक। आता 8 त्रिक 24 म्हणजे 2400 रुपयामध्ये हे बसतात। 2000 रुपयाचे बांबू, 4500 रुपये, 4400 रुपये ते होतात। त्याच्यानंतर आता साईडला तुम्हाला पत्रा लावायचा, पत्रे असतात ते पत्रे भेटतात। तर तुम्हाला ते 1600 ते 2000 रुपयाला एक पत्रा भेटून जाईल। तर आता 10 बाय 16चा आहे ना, तर 16 फुटी भेटतात। 16 फुटी एक पत्तर जरी आणलं तर 2000 रुपयापर्यंत बसल इकडल्या साईडला, आणि इकडल्या साईडला 10 फुटी आणू शकता। इकडल्या साईडला दरवाजा राहील एका साईडला, तर 10 फुटीचं जरी म्हणलं तर 4 पत्र तुम्हाला लागणार। 4 पत्र जरी म्हणलं तर 2 2 4 एक 5-6 हजार रुपयामध्ये ते पत्र बसतात, म्हणजे 4.5 आणि 6 10 10.5 रुपये। त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पत्राच्या ऐवजी जी जाळी भेटते चौकोनी, ती 2100-2200 रुपयापर्यंत भेटेल। ती जाळी जरी आणली आणि ती जाळी जर साईडनं लावली आणि तिच्या नंतर जाळीच्या नंतर नेट जरी लावलं हिरवं, तरी पण चांगलं आहे। शेळ्यांसाठी हवा पण चांगली व्यवस्थित राहते, ते पण कमी खर्चामध्ये होऊन जातं। तुम्हाला जसं ॲडजस्ट होईल तसं तुम्ही करू शकता। ती जाळी जर आणली तर ती जाळी पॅक केल्याच्या नंतर तुम्हाला त्या जाळीसाठी नेट आणावं लागेल हिरवं, कारण की कसं आहे, कुत्र्याला याला काही समोर दिसलं नाही पाहिजे। आपण तेच केलेलं आहे बरं का। मी तुम्हाला सांगतो, सुरुवातीला पत्र नव्हतं लावली आपण आडवी, तर आपण अगोदर जाळी लावली चौकोनी। हे बघा तुम्हाला दिसते असेल जाळी, ती बघा पडलेली, तर ती जाळी लावली होती आणि ती आता खराब झाली, त्याच्यामुळे आपण काढून टाकली, कारण की आपलं आता काम पण नव्हतं तिचं। दिसते का, हे बघा ही जाळी लावायची, साईडनं नेट लावून घ्यायचं हिरवं, त्याने पण जबरदस्त जमतं आहे। तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही तुमच्या हिशोबानं करू शकता, पण नवीन शेळी पालकांना जास्तीत जास्त खर्च करू नये असं माझं म्हणणं आहे। बाकी तुमच्या हिशोबावर बघा। वरती आता तुम्हाला ताडपट्टी कशी आणायची, आता याच्यावरती जर तळ्याची आणली 500 मायक्रॉनची जर आणली तर याला 500 मायक्रॉनची, आता आपण ही 30 फुटावर आणलेली आहे, 30 फूट
तर ही 12x30 आहे, तरी 3000 रुपयामध्ये बसलेली आहे. तर 16x10 जर म्हणलं तर सरासरी धरून चला 3000 रुपये धरा. 3000 रुपये जर म्हणलं तर 13-13.500 रुपये तुमचे ती होतात. आणि बाकीचं तुम्ही सुतळीनं बांधू शकता किंवा तार 1 किलो तारामध्ये होऊन जातं तुमचं. मित्रांनो, परत एक सांगतो, याच्यामध्ये तुम्हाला शेळ्या जरी नसल्या करायच्या तर कोंबड्याचं पण नियोजन जमतं. आडवे आळू बांधायची आडवे बांधून त्याच्यावरती कोंबडी पालन पण याच्यामध्ये होतं. खाली जर गोबा करायचा असला तर तो गोब्याचा खर्च वेगळा. 15 ते 20,000 रुपयामध्ये तुमच्या 10 शेळ्या कंप्लीट एका शेडमध्ये बसू शकतात. एक कप्पा छोटासा तुम्ही पिल्लांसाठी पण करू शकता एकदम कमी खर्चामध्ये. 15,000 रुपयामध्ये तुमचा शेड तयार होतो. 20,000 रुपये धरा, 5,000 रुपये एक्स्ट्रा तुम्हाला कोबा वगैरे काही करायचं असेल तर 20,000 रुपयामध्ये तुमचा 10 शेळ्यांचा आणि त्याच्यामध्ये करडांचा कप्पा पण पिल्लांचा कप्पा पण होऊ शकतो. अशा हिशोबाने करा, जेणेकरून नवीन असाल तर नवीन जास्त आवाढवी खर्च करू नका. पत्रांवर, शेडवर, याच्यावर इंगल, पत्र, शेड असं काही व्यर्थ खर्च केल्यापेक्षा माझ्या हिशोबाने असं जर केलं तर खूप फायद्याचं आहे. आणि तुमच्याकडं शेतामध्ये जर लाकडाचे मेढे असेल तर लगेच उत्तम. 7-8 मेढे जर तोडून आणल्या, सिमेंटच्या मेढीला 300-300 रुपये घालायची गरज नाही. कारण की तेवढंच तुमचे 8-24 म्हणजे 2 ते 2,500 रुपये तुमचे ते पण वाचतात. जर तुम्ही शेतातून मेढी चांगले सरळ लाकडं बल्ल्या राहिल्या, परत बल्ल्या लागतील तुम्हाला 3. जर बल्ल्या जर चांगल्या तुमच्या शेतामध्ये लाकडं जर असतील तर बल्ल्या पण आणायची गरज नाही. सगळं तुमचं 15,000 रुपयामध्ये शेड तयार होऊन जातो. मग तुम्ही शेळ्या करा किंवा कोंबड्या करायचे जरी म्हणलं तर पत्राचं नियोजन तुम्हाला पत्राच्या वरती परत एक जाळी लावावं लागेल. कारण की जाळी नेट लावलं तरी, शेळ्यांसाठी नेट लावलं तरी चालतं, पण कोंबड्यांसाठी तुम्हाला 4 फुटी जाळी साईडनं लावावं लागेल. आता मिडी कोणत्या आणावं लागेल तुम्हाला? मिडी या साईडला 5 फुटाच्या आणि इकडल्या साईडला 5 फुटाच्या मध्ये तुम्हाला 8 फुटाच्या मिडी आणावं लागेल. कारण कसं आहे, 1 फूट खाली जाते, 7 फूट राहील आणि इकडली 1 फूट खाली गेल्यानंतर 4 फूट राहील, पाणी व्यवस्थित निघून जाईल. अशी हिशोबानं जर शेड बनवला तर तुम्हाला एकदम कमी खर्चामध्ये तुम्ही 10 शेळ्यांचं नियोजन शेडचं करू शकता. तर मित्रांनो, अशी थोडक्यात माहिती सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी अशा नवीन माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असतो. मित्रांनो, काही प्रश्न जर असेल तुमची तर नक्कीच कमेंट करा. काही चुकलं असेल तरी पण कमेंट करा. काही परत जर माहिती लागत असेल तर तरी पण एक कमेंट करा. नक्कीच एक कमेंट लिहून पाठवत जा. मित्रांनो, थांबतो इथंच. भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.